खरं तर बघा, एकनाथ शिंदे यांनी अशा किरकोळ गोष्टीकडे खरं तर दुर्लक्ष केलं असतं तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं ठरलं असतं, पण तसं नाही झालं. मित्र हो, नमस्कार. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा है. अशा काही ओळींनी गेले काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडून दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी सुद्धा त्यांना उद्देशून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एक विडंबन गीत म्हटलं होतं. या गाण्यामध्ये गद्दार, दलबदलू, गुवाहाटी असा सगळा उल्लेख होता. म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी जे काही राजकारणामध्ये जे काही घडलं त्याला सगळं हे अनुलक्षण होतं. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकाकडून संबंधित स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. बराच राडा केला त्यांनी त्यांच्या पद्धतीनं. शिवाय सरकारी यंत्रणा सुद्धा पुढे सरसावल्या होत्या. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते. या कुणाल कामराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची नुसती धावाधाव सुरू होती. कुणाल कामरा यांनी मात्र तामिळनाडूतच आपलं ठाण मांडलं. चौकशीसाठी समक्ष हजर राहावं म्हणून मुंबई पोलीस त्यांना समन्स देत राहिले, पण मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांनी मद्रास न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. कुणाल कामरानं मुंबईत यावं म्हणून शिंदे समर्थक उतावीळ झाले होते. उतावीळ. तो स्वतः तर मुंबईत आलाच नाही हो, पण मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. आपल्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे आहेत, आपल्याकडून कुठलाही गुन्हा घडलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला FIR रद्द करावा अशी मागणी या कामरा यांनी एका याचिकेद्वारे न्यायालयात केली. न्यायालयाच्या या सगळ्या प्रक्रियेत किंवा या दरम्यानच्या काळामध्ये कुणाल कामरा यांना जनतेतून बघा मोठं समर्थन मिळाल्याचं दिसलं. कायदेशीर लढाई लढण्यासाठी लोकांनी त्याच्यावर पैशाचा अक्षरशः पाऊस पाडला, अगदी न मागता सुद्धा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका त्यांच्यासाठी तशी खूप महत्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामरा याला शुक्रवारी अटकेपासून दिलासाच देऊन टाकलेला आहे. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा यांनी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेताना कुणाल कामरा विरोधातील तपास सुरू ठेवावा, पण याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा यांच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. त्याचबरोबर त्याच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर चेन्नई इथं जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आता पोलिसांना दिले. कामरा यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी न्यायालयाने दाखल करून घेतली आणि पोलिसांना हे आदेश दिले. त्याच वेळी याचिका प्रलंबित असताना पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र जरी दाखल केलं तरी सुद्धा संबंधित कनिष्ठ न्यायालयानं कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करू नये असं ही न्यायालयानं स्पष्ट केलंय. कुणाल कामरा यांच्यासाठी हा तसा फार मोठा दिलासा आहे. कामरा यांनी पोलीस चौकशी कधीही टाळलेली नव्हती. सुरक्षेच्या कारणावरून मुंबईला येणं अशक्य आहे, त्यामुळं आपली चौकशी VC द्वारे करण्यात यावी अशी तर त्यांची मागणी केलेली होती. आता तर काय हो, मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्यांचा जबाब नोंदवावा लागणार आहे. कुणाल कामरा यांना अटक व्हावी अशी शिंदे समर्थकाची मोठी अपेक्षा होती. पोलीस सुद्धा कामरा यांच्या शोधात होते. कुणाल कामरा यांनी मात्र कुणालाही भीक घातली नाही. समोर कितीही मोठी शक्ती असली तरी तो किंचित सुद्धा डगमगला नाही. उलट त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून एक एक टप्पे सर केले. प्रत्येक टप्प्यावर त्यांना दिलासाच मिळत गेलेला आहे. शिंदे समर्थक काहीही करू शकले नाहीत. कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या त्या विडंबन गाण्यामध्ये कामरा यांना बघा अफाट प्रसिद्धी मिळाली. म्हणजे आधी प्रसिद्ध होते ते, पण यानं जी प्रसिद्धी मिळवून दिली ती अगदी अफाट होती. गुवाहाटीच्या गद्दारीचा विषय पुन्हा एकदा ताजातवाना झाला. खरं तर बघा, एकनाथ शिंदे यांनी अशा किरकोळ गोष्टीकडे खरं तर दुर्लक्ष केलं असतं तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं ठरलं असतं, पण तसं नाही झालं. एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतलं गेलं नसल्यामुळं कुणाल कामरा यांना न्यायालयात दिलासा मिळेल
अशी अनेकांची अपेक्षा आधीपासूनही होती। आता आणखी या याचिकेच्या सुनावणीत पुढे काय काय होईल हे पाहणं तर खूप महत्वाचं आहे। पाहूया मित्रांनो काय काय घडतंय ते। पण कुणाल कामरा यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे। आता पुढच्या सुनावणीमध्ये नक्की काय काय घडेल, या पहिल्या टप्प्यामध्ये तरी कुणाल कामरा यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता पुढच्या सुनावणीत आणखी नक्की काय होतंय, कामरा यांनी केलेल्या मागणीवर न्यायालय काय आदेश देतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल। पाहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।